तर यानंतर अतिशय महत्त्वाचा सेगमेंट तो म्हणजे महाराष्ट्र नेमका कुणाचा, महाविकास आघाडी येणार की महायुती येणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे आणि अवघे काही तास आता निकालाला शिल्लक आहे। मात्र त्याआधी 288 मतदारसंघामधील उर्वरित काही मतदारसंघांचा आढावा आज आपण घेणार आहे। पुढचा मतदारसंघ राजुरा विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणी अपक्ष उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। तन्मय, अपक्ष उमेदवार न या ठिकाणी महायुती न महाविकास आघाडी, थेट अपक्ष उमेदवार, त्यामुळे नेमके आमदार कोण होते, काय गणित आहे बघूया ग्राफिक्स मध्ये। पाहुयात राजुराचं चित्र कसं आहे। वामनराव चटप हे अपक्ष उमेदवार आहेत, संभाव्य आमदार तेच असणार आहेत। सुभाष धोटे यांनी देखील जोरदार तयारी केली होती, काँग्रेसमधून त्यांना रिंगणात उतरवण्यात आलं। राजुराचं हे चित्र सध्या पाहायला मिळतंय एक्झिट पोल मधलं। संभाव्य आमदार वामनराव चटप अपक्ष उमेदवार। निश्चितच, मात्र या ठिकाणची नेमकी राजकीय समीकरणं काय होती, का वामनराव चटप यांना नागरिकांची पसंती मिळालेली आहे, हे सर्व काही आमचे प्रतिनिधी संजय तुमराम सांगतायत, बघूया। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रांपैकी एक राजुरा मतदारसंघ। राजुरा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आणि तेलंगणाच्या सीमेला लागलेला मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांना मैदानात उतरवलं आहे, तर भाजपने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे आणि तिसऱ्या आघाडीने म्हणजे परिवर्तन महाशक्तीने ॲडव्होकेट वामनराव चटप यांना मैदानात उतरवलं आहे। त्यामुळे इथे तिरंगी लढतीचं चित्र निर्माण झालेलं आहे। या मतदारसंघामध्ये जी थेट लढत सांगितली जात आहे ती काँग्रेस आणि तिसऱ्या महाशक्तीमध्ये म्हणजे सुभाष धोटे आणि ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्यामध्ये खरी लढत असल्याचं इथे जाणकारांचं म्हणणं आहे। सुभाष धोटे यांच्याबद्दल एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, तर ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्याबद्दल एक वेगळी सहानुभूती आहे, कारण ही त्यांची शेवटची निवडणूक असू शकते। त्यामुळे मतदारांचा कल हा त्यांच्याकडे जास्त दिसून येतो आहे आणि त्यांनी प्रचारात सुद्धा आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। त्यामुळे इथे तिरंगी लढत जरी वरवर दिसत असली तरी खरी लढत ही काँग्रेस आणि तिसऱ्या आघाडीमध्येच बघायला मिळत आहे आणि या लढतीमध्ये ॲडव्होकेट वामनराव चटप यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे।